हॅलो हाय नमस्कार, मी स्नेहा. थँक्यू फॉर वॉचिंग स्नेही डायरीज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता ऑफिस संपलेलं आहे आणि पटापट रेडी झालेली आहे, पटकन म्हणायचं होतं. आणि आता मी चाललो आहे नाटक बघायला. माझं फर्स्ट एव्हर नाटक असणार आहे, आज बघायला जाणार आहे मी. आणि आय एम सो एक्सायटेड. काय असेल कसं असेल माहीत नाही, बट आय एम सो हॅपी. आणि बघू काय एक्सपिरियन्स आहे, काय असेल ते नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करू. सो आता पटापट निघते आणि भेटू पुढे आपण. बाय. तर गाईज फायनली आम्ही निघालेलो आहोत नाटक बघण्यासाठी. आणि मी माझ्या लाईफचा फर्स्ट नाटक बघायला चालले आणि तेही उशीर होतोय आम्हाला. का? त्याचं कारण हा प्राणी आहे. हा हे काय हाय कर झोपलेला, उठला, पटापट तयार झाला आणि स्वतः निघाला. ठीक आहे. आणि 7:45ला जाऊया आपण, 7:45ला जाऊया. आणि 7:45चे किती गेले? 8:10. जिथे आम्ही लवकर पोहोचणार होतो तिथे आता ऑन टाइम पण पोहोचू की नाही हे माहित नाही. सगळं याच्यामुळे झालं, सगळं घाणेरडा हसतोय. आणि स्टार्टिंग मी फर्स्ट टाइम माहिती न चालली आहे, तर मला माहित नाही की स्टार्टिंग कशी असते, काय असते. बट लेट्स सी मिस होते की नाही. फायनली बिफोर टाईम आलो. बिफोर टाईम अजून चालू नाही झाली. विश्वास नसतो ना माझ्या. मला स्ट्रेस झाला होता, स्ट्रेस. हिला विश्वास नसतो माझ्यावर. नेहमी लेट करतो मूवीच्या टायमाला. फर्स्ट टाइम नाटकच्या टायमाला ऑन टाईम आलो आणि टाईममधून स्टार्ट नाही झालं. आफ्टर ऑल मराठी नाटक म्हणून टाइम होता. ओके बाय. माझं तोंड असं फाटकं नाही, कुळमटवाला आज जमत नाही मला. पटलं तर थांबायचं इथं. आणि सादर करत असतो ती रेकॉर्डेड आहेत का किंवा आतून कुणीतरी गातंय का, तर ती सगळी गाणी आम्ही इथे लाईव्ह सादर करत असतो. आणि तुमचा विश्वास बसावा म्हणून 2 ओळी सादरही करतो. पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या जडकी वाटे. आम्ही निघालेलो आहोत. आता आम्ही आमच्या फेवरेट स्टॉपवरती चहा पिणार आणि मग घरी जाणार. आणि मग काय आहे स्टोरी ती पूर्ण तुम्हाला सांगणार. घरी गेल्यावरती काय आहे आमचा रिव्ह्यू तो. सॉरी, चहा पिऊन घेतो. हा आहे आमचा चहाचा स्टॉप. इथे आम्ही चहा पिणार. फाइनली हम घर आ गए. मतलब अभी लिफ्ट में जाएंगे. थोडीशी ॲक्टिंग, ओव्हर ॲक्टिंग झाली. बोला, तारीफ करा माझी. बघितलं, ऐकलं, अर्ध बोलला तो. पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडती वाटे. वा वा, की आवाज येते. भेटतो घरी गेल्यावर भेटतो. गायक. तर फायनली आम्ही घरी आलेलो आहोत. आणि कसली भारी होती ना, मस्त. जाम भारी नाटक होता. माझ्या लाईफचा फर्स्ट नाटक मी एक्सपिरियन्स केला आणि तो खूप अमेझिंग होता. तुला कसं वाटलं? मस्त. मी पण बरेच वर्षानंतर आणि ॲक्च्युली ना इंस्टाग्रामवरती ना 1-2 वेळा आम्ही ना परेश रावलचा मी तरी इंटरव्ह्यू बघितला होता. त्याच्यात त्याने सांगितलं होतं की हा नाटक नक्की बघायला जा, देवभावळी. खरंच खूप सुंदर नाटक आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही खूप तिकीट शोधायचा प्रयत्न केला, पण फायनली रोहितला देव पावला. नाही, मागच्या वेळेला पण मी आलेलो ना याला विष्णुदास भावेला, तेव्हा जाऊन तिकीट विचारलेली, पण तो हाऊसफुल झाला होता. म्हणजे मी जवळजवळ 15-20 दिवसात जाऊन विचारले तेव्हाच तो हाऊसफुल होता. हा. आणि आता त्या दिवशी मी न्यूजपेपर वाचत होतो, तर त्याच्यामध्ये ते ऍडव्हर्टाईज पाहिली की विष्णुदास भावेला आहे म्हणून. हो. आणि मग हा जाऊन फायनली घेऊन संध्याकाळचाच शो होता, प्लस तिचा आपलं ऑफिस आटपूनचा टायमिंग भेटत होता. प्लस बोलत चला टाइम काढूच, तो भेटला. तिकीट्स भेटली आणि ते पण सुरुवातीच्याच भेटले. ते अजून एक छान झालं. खूप अमेझिंग होतं. माझ्यासारखंच जर कोणी अजून नाटक नसेल पाहिलं, मराठी नाटक, नक्की जाऊन बघा. खरंच खूप भारी एक्सपिरियन्स होतो. नक्की जाऊन बघा. अजून मला काहीतरी बोलायचं होतं, पण मला आता ट्यूब नाही भेटत आहे.
म्हणून आता आम्ही या व्हिडिओला एंड करतो. थोडी माझी ट्यूबलाईट स्लो आहे, फडफड घ्या फडफड. स्लो आहे. हां, तर आता रोहितला जेवायचं आहे आणि या व्हिडिओला मला एंड करायचं आहे. मला खूप भूक लागलेली आहे. So, रात्रीचे 11:30 वाजून गेलेले. आता या व्हिडिओला आम्ही इथेच एंड करतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. बाय.